शिवसेना पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरू आहे। या केसमध्ये सातत्यानं सादिक अली केसचा संदर्भ हा कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जातोय। मात्र ही सादिक अली केस नेमकी काय आहे याचा विचार करत असताना या केसचा संदर्भ शोधत असताना आपल्याला जावं लागतं 1964 मध्ये। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या हाती पंतप्रधान पदाची सूत्र सोपवण्यात आली। मात्र त्याच काळात काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं चित्र होतं। पुढे लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात खरा ट्विस्ट आला। काँग्रेसमध्ये इंडिकेट विरुद्ध सिंडिकेट म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात सिंडिकेट गट सक्रिय झाला होता आणि याच गटाने इंदिरा गांधी यांना जोरदार विरोध करायला सुरुवात केली होती। याच काळामध्ये जे काही सादिक अली हे काँग्रेसचे अध्यक्ष होते। काँग्रेसचे संघटनात्मक अध्यक्ष असतानाच एक मोठी घटना घडली। काँग्रेसचा सिंडिकेट जो गट आहे त्यांनी अधिकृतरित्या नीलम संजीव रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली, तर इंदिरा गांधी यांनी अपक्ष असलेल्या व्ही गिरी यांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणलं। आणि इथंच खरी या घडामोडीमध्ये ट्विस्ट आला। सादिक अली हे काँग्रेसचे अध्यक्ष होते तर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या। संसदीय पक्ष आणि राजकीय पक्ष असा संघर्ष या प्रकरणामध्ये सुरू झाला आणि यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं। सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचं जे काही बैलजोडी असलेलं चिन्ह होतं ते गोठवलं आणि इंदिरा गांधी यांच्या बाजूने निकाल दिला असला तरी सुद्धा इंदिरा गांधी यांना जे पक्षचिन्ह आहे ते गाय आणि वासरू अशा पद्धतीने देण्यात आलं। त्यामुळे त्याच प्रकरणाचा संदर्भ देत कपिल सिब्बल यांच्याकडून आता पुन्हा एकदा सादिक अली केसचा संदर्भ देत हे प्रकरण शिवसेना विरुद्ध शिवसेना हे या संघर्षामध्ये पुन्हा एकदा पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी केली जाते। त्यामुळे सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा 1967 ची पुनरावृत्ती करून सादिक अली केसच्या संदर्भाने पक्षचिन्ह गोठवणार का, धनुष्यबाण गोठवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।